नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या एक्झाम करता मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे भूगोल या विषयावरील महत्त्वाचे पॉईंट्स आणि याचा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होणार आहे। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती जिल्हे आहे? तर आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहे आणि 36वा जिल्हा कोणता आहे? पालघर। मात्र महाराष्ट्राची स्थापना ज्या दिवशी झालेली होती 1 मे 1960ला, त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते। हा पॉईंट लक्षात ठेवा। महाराष्ट्राला समुद्रकिनारा किती किलोमीटरचा लाभलेला आहे? तर महाराष्ट्राला समुद्रकिनारा 720 किलोमीटरचा लाभलेला आहे। आणि महाराष्ट्रामध्ये एकूण महसूल विभाग किती आहे? प्रशासकीय विभाग तर ते आहे 6। महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? 11,24,00,000। ठीक आहे। त्यानंतर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 308 लाख चौरस किलोमीटर, म्हणजेच ढोबळमानानं लक्षात ठेवा 308 लाख चौरस किलोमीटर आणि पूर्णता लक्षात ठेवायचा आहे 3,07,713 चौरस किलोमीटर। महाराष्ट्राचा लोकसंख्येमध्ये कितवा क्रमांक लागतो? दुसरा, कारण लोकसंख्येमध्ये पहिला क्रमांक उत्तर प्रदेश, दुसरा महाराष्ट्र आणि तिसरा बिहारचा लागतो, म्हणून महाराष्ट्र लोकसंख्येमध्ये दुसरा। आणि क्षेत्रफळात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तिसरा, म्हणजे क्षेत्रफळात पहिला आहे राजस्थानचा, दुसरा क्रमांक लागतो मध्य प्रदेशचा आणि तिसरा लागतो आपल्या महाराष्ट्राचा। म्हणजेच महाराष्ट्र लोकसंख्येमध्ये दुसरा आणि क्षेत्रफळामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे। ओके, त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे बघा, मध्ये ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण हे 54.8% आहे। विधान चुकी बरोबर, तर बरोबर आहे 54.8%। तर महाराष्ट्रात शहरी लोकसंख्या किती आहे 2011च्या जनगणनेनुसार? तर ती आहे 45.2%। आणि लक्षात असू द्या, सर्वात जास्त लोकसंख्या नागरी लोकसंख्या ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। ओके, लोकसंख्या प्रमाणात वेगळं राज्य असू शकते, पण शहरी लोकसंख्येमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आपलं महाराष्ट्र राज्य आहे। ठीक आहे, तुम्ही काय त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की स्त्री पुरुष प्रमाण किती आहे महाराष्ट्रामध्ये? तर ते आहे 929। मित्रांनो, 2001 मध्ये महाराष्ट्राचं जे लिंग गुणोत्तर होतं ते होतं 922 आणि 2011 मध्ये लिंग गुणोत्तर हे झालेलं आहे 929, म्हणजे 7 बिंदूंची वाढ झाली आहे। हा पॉईंट लक्षात ठेवा, कारण यावरती आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारलेला होता। ठीक आहे, महाराष्ट्राची घनता किती आहे? तर महाराष्ट्राची घनता आहे 365। ओके, दर चौरस किलोमीटरला घनता मोजली जाते। तर लॉंगेस्ट नॅशनल हायवे इन इंडिया NH7। ओके, आणि तो कोणत्या नावानं ओळखला जातो? तर बघा, तो NH44 या नावानं ओळखला जातो। हा पण पॉईंट आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। पुढचा प्रश्न आहे, द लॉंगेस्ट नॅशनल हायवे इन महाराष्ट्र। मग महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा हायवे कोणता आहे? NH6, जो की 53 या नावानं ओळखला जातो, कारण हे नवीन नाव आहे मित्रांनो, लक्षात असू द्या। NH7चं नवीन नाव आहे NH44 आणि NH6चं नाव आहे NH53। ठीक आहे, आणि पाठ कसा ठेवा, 7 मोठा आहे आणि इकडे आपला भारत मोठा आहे आणि 6 लहान आहे, तर इकडे महाराष्ट्र लहान आहे भारतापेक्षा। अशा पद्धतीनं लक्षात असू द्या। त्यानंतर पहा महत्त्वाचे पॉईंट्स, 2011 नुसार अनुसूचित जाती म्हणजे SC ची टक्केवारी 11.8% आहे 2011 नुसार, जी की 1.33 कोटी इतकी आहे। तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या हे 9.3% आहे, जी की 1.5 कोटी इतकी आहे। म्हणजे दोन मिळून जर आपण विचार केला तर जवळपास 20-21% लोकसंख्या हे SC ST आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। मग एक प्रश्न मागच्या वर्षीच आयोगाने विचारलेला होता की काय विचारलेला होता की सर्वात जास्त अनुसूचित जाती लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर येते मित्रांनो पुण्यामध्ये। मात्र त्यांची टक्केवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? अकोला। म्हणून संख्या म्हटलं लोकसंख्या तर पुणे आणि टक्केवारी म्हटलं SC कॅटेगरीची तर ती आहे अकोल्याला। मात्र अशाच पद्धतीनं अनुसूचित जमाती म्हणजे ST ची लोकसंख्या सर्वाधिक कुठे आहे? नाशिकला, पण टक्केवारी कुठे आहे? नंदुरबारला। ठीक आहे, तर हा एक पॉईंट आहे, लक्षात असू द्या। ठीक आहे, लोकसंख्या आणि टक्केवारीमध्ये फरक आहे, हा पॉईंट क्लिअर ठेवा। त्यानंतर सर्वात जास्त एकूण अनुसूचित जाती जमाती आता एकत्र जर विचारले तर यांची संख्या सगळ्यात जास्त आहे नाशिकला। ठीक आहे, SC ST ची लोकसंख्या सर्वाधिक नाशिकला आहे आणि SC ST ची टक्केवारीमध्ये लोकसंख्या कुठं आहे? तर नंदुरबारमध्ये आहे। ठीक आहे, तर तुम्ही एवढं पाठ करून घ्या। त्यानंतर जनगणना 2011 त्याचा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा दशवार्षिक वृद्धी दर 15.99% आहे, म्हणजे 16% आहे रफली, लक्षात असू द्या। तर महाराष्ट्राचा दशवार्षिक वृद्धी दर हा 17.64% होता, म्हणजे कोणाचा वृद्धी दर जास्त आहे? भारताचा। ओके, आणि महाराष्ट्र 15.99, भारत आहे 17.64। मित्रांनो, ढोबळमानानं 16% महाराष्ट्र आणि भारत लक्षात ठेवू शकता 17.7 असे लक्षात ठेवावे। ओके, महाराष्ट्रात पुरुष लोकसंख्या ही 5.82 कोटी, तर स्त्री लोकसंख्या ही 5.41 कोटी इतकी आहे। जर तुम्हाला कोटीमध्ये आकडा विचारला तर अशा पद्धतीनं लिहून घ्या। त्यानंतर पाठ ठेवण्यासाठी ट्रिक्स बघा काय आहे, तर 5-5 कोटी सारखे आहे आणि 41 ची दुप्पट जर तुम्ही 82 केली तर तुमच्या लक्षात येऊन जाते, म्हणजे 5.41 कोटी स्त्रिया आणि 5.82 कोटी पुरुष। ओके, 5.41 कोटी स्त्रिया।
त्यानंतर पहा यावर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राच्या लोकसंख्येची दशवार्षिक वाढ भारतापेक्षा कमी आहे. बरोबर आहे, कारण आपण आताच बघितलं की 15.99 महाराष्ट्र आणि 17.64 आपला भारत आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं पाठ असू द्या. ग्रामीण लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात जास्त ठरलेला आहे तर नंदुरबार. आणि ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी सर्वात जास्त असणारा जिल्हा कोणता आहे तर तो आहे गडचिरोली. ग्रामीण लोकसंख्या जास्त असणारा टक्केवारीमध्ये कोणता जिल्हा आहे गडचिरोली. आणि वाढ कुठं होत आहे सध्या नंदुरबारमध्ये. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर महत्त्वाचे घाट आहे ते पाठ करू. कुंडी घाट जो आहे मित्रांनो देवरुख ते कोल्हापूर दरम्यान आहे. अनुस्करा घाट आहे राजापूर ते कोल्हापूर. पसरणीचा घाट आहे वाई ते महाबळेश्वर. आणि कुंभारली घाट आहे कराड ते चिपळूण. ओके, हे सर्व घाट काय करा तुम्ही पाठ ठेवा. मोस्ट IMP करा मित्रांनो, कारण यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. आणि एक हनुमंते घाट आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. एक आहे हनुमंते घाट जो की कोल्हापूर ते कुडाळ दरम्यान आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. तलाव भाटगर हा जो तलाव आहे हा पुणे जिल्ह्यामध्ये येते. पानशेत पुणे, त्यानंतर भंडारदरा पुणे, घोटझरी चंद्रपूर, ऑर्थर हिल लेक अहमदनगर, व्हिक्टोरिया लेक कुठं आहे पुणे. पुन्हा एकदा बघा, भाटगर पुणे, पानशेत पुणे, भंडारदरा अहमदनगर, घोटझरी चंद्रपूर, ऑर्थर हिल लेक अहमदनगर, त्यानंतर व्हिक्टोरिया लेक कुठं आहे पुणे. त्यानंतर आंध्र लेक विचारलं तर कुठं आहे पुण्यामध्ये. आणि नळगंगा कुठं आहे बुलढाणा. आणि लोणार कुठं आहे पुन्हा बुलढाणा. लक्षात असू द्या की लोणार सरोवरातील जे पाणी होतं अलीकडे ते गुलाबी रंगाचं झालेलं होतं. ओके, त्यानंतर जलसिंचन योजना चासकमान, देवघर आणि डिंबे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते. जोड्या लावणीमध्ये प्रश्न आला तर पुणे लक्षात ठेवा. ओझरखेड म्हटलं तर नाशिक. माजलगाव कुठे आहे बीड. मन्याड नांदेड ड लक्षात ठेवा. त्यानंतर पूस अरुणावती यवतमाळ. असोला मेंढा कुठे आहे चंद्रपूरला. आणि तुलतुली कुठं आहे गडचिरोलीला. पुन्हा एकदा बघा, चाशकमान, देवघर, डिंबे पुणे, ओझरखेड नाशिक, माजलगाव कुठे आहे बीड, मन्याड नांदेड, त्यानंतर पूस अरुणावती यवतमाळ, असोला मेंढा कुठं आहे चंद्रपूर, तुलतुली आहे गडचिरोलीला. ओके, त्यानंतर पुढे बघा काही महत्त्वाचे पॉईंट्स आणखी. ठीक आहे, अंधारी कुठे आहे तर चंद्रपूर, पुणेगाव नाशिकला आहे, धोम कन्नेर आहे सातारा. हे महत्त्वाचं आहे, पाठ ठेवा. आणि उजनी धरण आपल्याला माहितीच आहे, बुदिहाळ हे सोलापूरमध्ये येते. उजनी धरण हे भीमा नदीवर आहे, सर्वांनी लक्षात ठेवावे. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र सरकारने वनविषयक माहिती करता 1926 हा टोल फ्री हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे हॅलो फॉरेस्ट या नावाने. लक्षात असू द्या. माय प्लॅन्ट नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन कोणत्या सरकारनं सुरू केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेलं आहे. महाराष्ट्राची 2011 नुसार लोकसंख्या किती आहे 11.23 कोटी किंवा 11.24 कोटी. लक्षात असू द्या. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,713. 30,77,13 असं पाठ ठेवा म्हणजे लवकर लक्षात येईल. ठीक आहे, त्यानंतर पहा अभयारण्य आणि जिल्हा. मयुरेश्वर अभयारण्य कुठं आहे पुणे. त्यानंतर सागरेश्वर कुठं आहे सांगली. नांदूर मध्यमेश्वर नाशिक. ठीक आहे, महाराष्ट्राचे भरतपूर म्हटलं जाते. त्यानंतर अनेर धुळे. मानसिंगदेव कुठं आहे नागपूरला. वान अभयारण्य कुठं आहे अमरावतीला. अंबाबरवा ज्ञानगंगा बुलढाणा. यावल हे अभयारण्य कुठं आहे जळगाव. कर्नाळा कुठे आहे रायगडला. नरनाळा अकोला. आणि नायगाव कुठं आहे बीड. लक्षात असू द्या, सर्व अभयारण्य हे काय आहे महत्त्वाचे आहे. ओके, मयुरेश्वर पुणे, सागरेश्वर सांगली, नांदूर मध्यमेश्वर नाशिक. ठीक आहे, अनेर धुळे, मानसिंगदेव नागपूर, वान अमरावती, अंबाबरवा ज्ञानगंगा बुलढाणा, यावल जळगाव, कर्नाळा रायगड, नरनाळा अकोला, नायगाव बीड. पाठ ठेवा. बघा मित्रांनो, महाबळेश्वर या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीत आहे की कृष्णा नदी उगम पावते. पण या ठिकाणी आणखी काही नद्या उगम पावतात, त्या महत्त्वाच्या आहे. एक कृष्णा कोयना, वेण्णा, गायत्री, सावित्री. अशा पद्धतीनं पाठ ठेवा. कृष्णा कोयना, गायत्री, सावित्री आणि एक लक्षात ठेवायची वेण्णा. ह्या पाचही नद्या महाबळेश्वर या ठिकाणाहून उगम पावतात. आणि महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण कुठं आहे साताऱ्याला आहे. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती ह्या 5 नद्या मिळून कोणती नदी बनलेली आहे पंचगंगा. आणि पंचगंगा नदीला कोल्हापूरची काय म्हटलं जाते जीवनवाहिनी. मोस्ट IMP करा हा प्रश्न. ओके, 5 नद्या बघून घ्या. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. आणि सरस्वती ही गुप्त नदी आहे, लक्षात असू द्या. नाग, गाढवी, सूर, अंधारी ह्या सुद्धा नद्या वैनगंगा नद्याच्या काय आहे उपनद्या आहे, लक्षात असू द्या. आणि विदर्भातील बहुतांश सर्व नद्या ह्या दक्षिण वाहिन्या आहेत. याच्यामध्ये वर्धा आणि वैनगंगा ह्या दक्षिण वाहिन्या नद्या लक्षात असू द्या, ह्या दक्षिणेकडे वाहतात. त्यानंतर खाड्या बघू आपण, कारण तुम्हाला जोड्या लावणीमध्ये खाड्या विचारल्या जाऊ शकतात. वसई खाडी उल्हास नदीवर आहे. त्यानंतर
धरमतर खाडी पातळगंगा, बाणकोट खाडी सावित्री, केडशी खाडी जी आहे ती आहे भारजा, भाट्टे आहे काजळी, जयगड खाडी आहे शास्त्री. पुन्हा एकदा बघा, वसंतर वसई खाडी म्हटलं तर उल्हास, धरमतर म्हटलं तर पातळगंगा, धरमतर म्हटलं तर पातळगंगा, बाणकोट सावित्री, केडशी भारजा, भाट्टे काजळी, जयगड शास्त्री. ठीक आहे. त्यानंतर पहा दाभोळ आहे वशिष्ठी, त्यानंतर जैतापूर आहे काजवी नदीवर, कालावली आहे गड आणि विजयदुर्ग शुक. आणि अति दक्षिणेकडची जी खाडी आहे ती आहे तेरेखोल, जे की सिंधुदुर्गमध्ये येते. ठीक आहे. पाठ करून घ्या हे व्यवस्थित. आता काजळी आणि काजवी नदीतला फरक लक्षात घ्या म्हणते. ठीक आहे. आता बघा काजळी आणि काजवीमधला फरक लक्षात कसा घ्यायचा की काजळी नदीवर जे म्हणजे भाट्टे जी खाडी आहे ते काजळी नदीवर आहे, लक्षात असू द्या. ओके. भाट्टे आलं तर काजळी घ्यायचं आणि जैतापूर आलं तर काजवी घ्यायचं. ओके. सो भाट्टे काजळी आणि जैतापूर काजवी दोन गोष्टीतला फरक आहे, लक्षात असू द्या. ओके. तर या पद्धतीने हे सर्व पॉईंट्स काय करा तुम्ही पाठ करून घ्या. त्यानंतर पहा डोंगर आणि जिल्हे काढून ठेवलेले आहे मी तुमच्यासाठी. दरकेसा गोंदिया, सुरजागड गडचिरोली, मुदखेड नांदेड असं लक्षात ठेवा. गाळणा धुळे, गाळणा धुळे नंदुरबारमध्ये येते, प्रॉपर धुळेमध्ये आहे. ओके. सो ह्या चार डोंगर हे चार जे डोंगर आहे हे व्यवस्थित पाठ करा. ओके. त्यानंतर बुध ग्रहाविषयी माहिती बघा, कारण सूर्याच्या अतिजवळचा ग्रह बुध आहे, सर्वात लहान ग्रह आहे, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे आणि बुध ग्रहाला कोणताही उपग्रह नाही. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. त्यानंतर पहा 20, 21, 22, 23, 24 असे मार्च महिन्यातले हे 5 दिवस तुम्हाला पाठच करायचे आहे. जागतिक चिमणी दिवस असतो 20 मार्चला, जागतिक वन दिवस 21 मार्चला. आपण असं पाठ ठेवलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर जागतिक जल दिवस असतो 22 मार्चला, हवामान दिवस असतो जागतिक हवामान दिवस 23 मार्चला आणि जागतिक क्षयरोग दिवस असतो हा 24 मार्चला. ओके. सो आणि इकडे क्षयरोग लक्षात ठेवायचा आहे आणि वर आहे चिमणी दिवस 20 मार्च. ओके. आणि त्याच दिवशी 20 मार्चला जागतिक आनंदी दिवस सुद्धा असतो. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे, हे 3 धरणं तुम्हाला पाठ करायचे आहे मित्रांनो. नागार्जुन प्रकल्प कृष्णा नदीवर आहे, मोस्ट टाइम करा. नागार्जुन प्रकल्प कृष्णा नदी, टिहरी प्रकल्प भागीरथी नदी आणि हिराकुंड प्रकल्प हा महानदीवर आहे. प्रकल्प आणि संबंधित नद्या व्यवस्थित पाठ करून घ्या, कारण तुम्हाला यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पहा काही स्थलांतरित शेती आहे आणि स्थलांतरित शेतीची मी नावं दिलेली आहे इथे बघा. विविध देशातील स्थलांतरित शेती प्रकार. बघा आता श्रीलंकेमध्ये जो स्थलांतरित शेती प्रकार केला जातो त्याचं नाव आहे चेना. इंडोनेशिया मलेशियामध्ये जे प्रकार केला जातो स्थलांतरित शेतीचा तो आहे लडांग, स्थलांतरित शेतीचा प्रकार लडांग. थायलंडला तामराई म्हणायचं, ब्राझीलला रोका, मध्य अमेरिका मिल्पा, मध्य अमेरिकेमध्ये मिल्पा असं लक्षात ठेवा. व्हिएतनाम रे. ठीक आहे. आणि झैरे मसोले, झैरे हे जे आहे मित्रांनो हे मसोलेमध्ये येते. ओके. लक्षात असू द्या. व्हिएतनाम जे आहे ते रे आलं, मध्य अमेरिका मिल्पा आलं, ब्राझील रोका आलं, थायलंड तामराई आलं, इंडोनेशिया मलेशिया लडांग आलं, श्रीलंका चेना आलं. त्यानंतर पहा भारतातील नैसर्गिक बंदरे. मुंबई हे नैसर्गिक बंदर महाराष्ट्रात आहे. कोलकाता हल्दिया पश्चिम बंगाल, कोचीन केरळ, कोचीनला अरबी समुद्राची राणी म्हटलं जाते. लक्षात, कोचीनला अरबी समुद्राची राणी म्हटलं जाते. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. अरबी समुद्राची राणी कोचीनला म्हटलं जाते. ठीक आहे. त्यानंतर पॅरादीप जे बंदर आहे ते ओडिशामध्ये आहे. सर्वात खोल बंदर विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि मार्मा गोवा आहे ते गोव्यामध्ये. ठीक आहे. लक्षात असू द्या, मार्मा गोवा आहे गोव्यामध्ये. ठीक आहे. जगातील पहिले 7 देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने, यामध्ये आपला 7वा क्रमांक लागतो. हा पॉईंट लक्षात ठेवा. पहिला रशिया, दुसरा कॅनडा, तिसरा चीन, चौथा अमेरिका, 5वा नंबर लागतो ब्राझील, 6वा ऑस्ट्रेलिया आणि 7वा लागतो भारताचा. ओके. शॉर्टकट आहे रक्काबाई. रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया. इंडिया किती नंबरवर आहे? 7 नंबरवर. भारताला किती देशाची भूसीमा लागलेली आहे? 7 देशांची. आणि भारताला सगळ्यात मोठा हायवे कोणता आहे? 7 नंबरचा NH7, ज्याचं अलीकडे नाव NH44 झालेलं आहे. चला थोडे प्रश्न आलेले आहे. भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे? हत्ती. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ती हिमनदी आहे सियाचीन. त्यानंतर भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे सियाचीन. भारतातील पहिली टेलिग्राफ कोलकाता ते डायमंड हार्बर दरम्यान सुरू करण्यात आली होती. हा प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे आयोगानं. ओके. कोलकाता ते डायमंड हार्बर. त्यानंतर भारतातील पहिली रेल्वेगाडी 16 एप्रिल 1853ला सुरू झाली होती, मुंबईत म्हणजेच बोरी बंदर ते ठाणे दरम्यान. ओके. त्यानंतर ऑपरेशन फ्लड हा दूध उत्पादनाशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील पठारे. कास पठार हे महाराष्ट्रातील पठार असून ते सातारा जिल्ह्यामध्ये येते. खानापूर पठार सांगली, जत पठार सांगली, मालेगाव पठार नाशिक,
पाटोदा पठार कुठं आहे? बीड, मोस्ट एमपी करा. त्यानंतर मांजरा पठार मराठवाडा, सासवड पठार कुठं आहे? पुणे. कास पठार सातारा, खानापूर पठार सांगली, जत पठार सांगली. त्यानंतर मालेगाव नाशिक, पाटोदा बीड, मांजरा पठार मराठवाडा, सासवड पठार पुणे. ठीक आहे, या पद्धतीनं पाठ ठेवा. महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहती ह्या पण जोड्या लावणीत विचारल्या जाऊ शकते. बुटीबुरी नागपूर, इंदापूर पुणे, कुशनूर नांदेड. ओके, कुशनूर नांदेड. नांदगाव पेठ सगळ्यांना माहीत आहे अमरावती. त्यानंतर महाड रायगड, हातकणंगले कोल्हापूर, वाळूज ही जी औद्योगिक वसाहत आहे ती आहे औरंगाबादला. शेंद्रा बेडकी आणि यामधली पंचतारांकित वसाहत कोणती आहे? बुटीबुरी नागपूर. ओके, हा पण पॉईंट पाठ ठेवा. त्यानंतर शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? कावेरी, जो की कर्नाटकमध्ये येते. ओके, आणि सर्वात उंच धबधबा गिरिसप्पा म्हणजे जोग धबधबा हा कर्नाटकमध्येच येतो. कर्नाटकमध्ये येतो शरावती नदीवर. ओके, शरावती नदीवर आहे. शिवसमुद्रम म्हटलं तर कावेरी नदी कर्नाटक. कोळसा वीज निर्मितीमध्ये महाराष्ट्र हे आघाडीवरचं राज्य आहे, तर सौर ऊर्जा वीज निर्मितीमध्ये गुजरात आघाडीवर आहे. ओके, एकदा हे कन्फर्म करून घ्या. त्यानंतर टिहरी धरण भगीरथी नदीवर असून ते उत्तराखंड राज्यामध्ये आहे. अगदी बरोबर. ठीक आहे. त्यानंतर व्याघ्र प्रकल्प आणि राज्य. बांदीपूर व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? बांदीपूर व्याघ्र प्रकल्प आहे कर्नाटकमध्ये. बांधवगड आहे कुठे? मध्य प्रदेशमध्ये. पेरियार व्याघ्र प्रकल्प केरळ. सिमलीपाल ओडिशा, हा पण परीक्षेत विचारलेला आहे. पलामू कुठं आहे व्याघ्र प्रकल्प? झारखंड. आणि सर्वात महत्त्वाचा सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प आहे तामिळनाडू. ओके, एकतर स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या आणि याची PDF मी टेलिग्रामवर टाकून देईल. त्यानंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण. मित्रांनो, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हटलं जाते राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला. आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना ही 18 ऑक्टोबर 2010 मध्ये झालेली होती. मुख्यालय आहे दिल्लीला. आणि याचे काही प्रादेशिक कार्यालय आहे पुणे, भोपाळ, चेन्नई आणि कोलकाता. पाठ करून घ्या, विचारलं जाऊ शकते. यापैकी महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी आहे. ठीक आहे, पुणे या ठिकाणी आहे. मोस्ट एमपी करा पुणे. त्यानंतर ॲनिमल प्रोजेक्ट. त्यानंतर ॲनिमल प्रोजेक्ट सिंह प्रकल्प 1972, व्याघ्र प्रकल्प 1973, ज्याला 2023 मध्ये 50 वर्ष पूर्ण झाले. सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, पाठ ठेवा. मगर व्याघ्र प्रकल्प 75, गेंडा व्याघ्र प्रकल्प 87, हत्ती व्याघ्र प्रकल्प 1992. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, हे आम्ही कसं पाठ ठेवलेलं आहे? वाघापेक्षा गेंडा मोठा, गेंडापेक्षा हत्ती मोठा, म्हणजे असा क्रम थोडाफार लक्षात असू द्या. ठीक आहे, थोडं कॅझुअल रिलेशन लावायचं, पाठ करून घ्यायचं. डोंगर आणि जिल्हे. दरकेसा डोंगर कुठं आहे? गोंदिया. सुरजागड, गडचिरोली, मुदखेड नांदेड आणि गाळणा धुळे नंदुरबार. ओके, मगाशीच आपण बघितलं ते. ओके, नंतर देशातील सर्वात लांब बोगदा, देशातील सर्वाधिक लांब महामार्ग बोगदा तो ठरलेला आहे चेनानी नाशिरी बोगदा, जो की पटनी टॉप बोगदा म्हणून ओळखला जातो. तो 9.2 किलोमीटर इतका आहे आणि NH44 वर. ओके, आणि या बोगद्याला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. भारतातील सर्वात लांब विद्युतीकरण बोगदा म्हटलं तर तो आहे चेरलोपल्ली ते रापुरू, जो की आंध्र प्रदेशमध्ये आहे. 6.6 किलोमीटरचा. ओके, विद्युतीकरण झालेला बोगदा. ठीक आहे. चेरलोपल्ली ते रापुरू. देशातील पहिला अंतर्देशीय जलमार्ग टर्मिनल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? उत्तर प्रदेश. जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळालेले काही ठिकाणी आणि वर्ष आपण बघूया, कारण हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बघा, अजिंठा वेरूळ लेणी 1983 मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा भेटला. ताजमहल आग्र्याच्या किल्ल्याला पण 1983ला. ओके, सुरुवातीला. त्यानंतर घारापुरी एलिफंटा लेणीला 1987 मध्ये, तर सुंदरबनला सुद्धा 1987 मध्ये. लक्षात घ्या, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस मुंबईला हा दर्जा 2004 मध्ये मिळालेला होता. तर पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वताला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा हा 2012 मध्ये मिळालेला होता. व्यवस्थित पाठ करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. त्यानंतर शेवटचे 2 पॉईंट बघा. भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या पहिल्या महिला महानिदेशक कोण आहे? तर त्या आहे धृती बॅनर्जी. आणि बघा, भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेची स्थापना 1916, मुख्यालय कोलकात्याला आहे. तर भारतीय वनस्पती सर्वेक्षण विचारलं तर 1890, मुख्यालय आहे कोलकात्याला. म्हणजे आधी वनस्पती सर्वेक्षण संस्था स्थापन झाली कोलकात्याला 1890ला, आणि मग झालं प्राणी सर्वेक्षण संस्था, मग झाली प्राणी सर्वेक्षण संस्था 1916 कोलकात्याला. ओके, आणि अलीकडेच बघा, प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या पहिल्या महिला महानिदेशक बनलेल्या होत्या धृती बॅनर्जी. तर हे तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या. एकदा चेक पण करून घ्या की आता सध्या कोण आहे महानिदेशक. ओके, पण पहिल्या महिला महानिदेशक कोण होत्या? धृती बॅनर्जी. ओके, तर या पद्धतीनं आपण भूगोलचे हे महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर केलेले आहे. पुढचे लेक्चर असेच इतर विषयाशी रिलेटेड घेऊन यायचे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एक व्हिडिओला लाईक करा. ओके, लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.